तर राज्य सरकारनं विरोधकांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलाय। मराठा आणि वर्सेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये धुमसवण्याला कारण महायुतीचं सरकार आहे हे आता लपून राहिलेलं नाही। सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नाही आणि तुम्ही काय आश्वासित केलं होतं ते आम्हाला कधी सांगितलं नाही। काय लेखी स्वरूपामध्ये मराठा समाजानं तुम्ही दिलं ते सांगितलं नाही। सत्ता यांच्या हातात, 200च्या पलीकडे आमदार, आणि आम्हाला म्हणतात की ह्यांनी यांच्यामुळे ते होत नाही। तुमच्या काही हाताला लकवा मारलाय, तुमची पेन चालत नाही, तुम्हाला अधिकार घेण्याचा, तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, पण हे घेऊ शकत नाही कारण यांच्यामध्ये ती करायची मानसिकता नाही। एकीकडे मुख्यमंत्री मराठा समाजाशी चर्चा करतात, उपमुख्यमंत्री ती ओबीसी समाजाशी चर्चा करतात। चर्चा केलीच पाहिजे सरकारने दोन्ही घटकाशी, परंतु बैठक ठेवत असताना या चर्चा काय झाल्या, आपल्याला काय कशा पद्धतीने पुढे जायचं याची कोणतीही माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन दिलेली नाही आणि सरकार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि चर्चेपासून पळ काढते। आमची भूमिका अतिशय सुस्पष्टपणे सरकार या विषयाकडून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करते असं आमचं मत आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा